नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळी फराळाच्या ताटामध्ये जर बेसनचा लाडू नसेल तर ते ताट अपूर्णच असतं. त्यामुळे आज आपण दिवाळी फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारे हे बेसनचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. तुपाचं अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट असे बेसनचे लाडू कसे बनवायचे, त्याचबरोबर लाडू टाळाला चिकटू नये, मस्त गोल गरगरीत बांधता यावेत, त्याचबरोबर छान खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे असे लाडू बनण्याकरता इथे मी काही बारीक सारीक टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला देखील असे हे छान गोल गरगरीत मऊसूत दाणेदार आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे असे बेसनचे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता सुरुवातीला आपण लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. तर हे बघा, इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. बाजारामध्ये जे बेसन पीठ विकत मिळतं त्याच पिठाचा इथे मी वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा किलो चण्याची डाळ मध्यम आचेवरती थोडीशी भाजून तिला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर गिरणीतून तिला थोडंसं रवाळ असं दळून आणायचं आहे. तर इथे मी दुकानामध्ये जे विकत मिळतं तेच बेसन पीठ वापरलेलं आहे. वजनाने हे 500 ग्रॅम बेसन पीठ आहे आणि वाटीने जर का मोजलं तर 4 वाट्या हे बेसन पीठ भरलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे 500 ग्रॅम पिठी साखर. कपाने मोजली तर ही 2 कप पिठी साखर भरलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड लाडू नको असतील तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील चालेल. आता ही पिठी साखर घेताना आपल्याला याची अगदी बारीक अशी पावडर घ्यायची नाही. तर इथे मी साखरेला मिक्सरवर थोडंसं असं रवाळ वाटून घेतलेलं आहे. अगदीच याची बारीक पावडर तयार करून घेतलेली नाही. थोडीशी अशी रवाळ पिठी साखर आपण घेतली की लाडू जे आहेत ते टाळाला चिकटत नाही आणि दाणेदार बनून तयार होतात. त्यामुळे आपल्याला पिठी साखर थोडीशी रवाळ असं टेक्स्चर असलेली घ्यायची आहे. आता यानंतर इथे मी घेतलेलं आहे 250 ग्रॅम साजूक तूप. कपाने मोजलं तर हे 1 कप आणि आणखीन वर पाव कप साजूक तूप मला लागलेलं आहे. साजूक तूप घेताना ते घट्टसर आपल्याला घ्यायचं आहे, पातळ तूप घ्यायचं नाही, नाहीतर तुपाचं प्रमाण बिघडू शकतं. आता त्याचबरोबर इथे आपले लाडू छान रवाळ दाणेदार व्हावेत यासाठी इथे मी 100 ग्रॅम बारीक रवा वापरलेला आहे. जर जाडसर रवा घेत असाल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून बारीक करून घ्या, म्हणजे मग लाडू खाताना खूप जास्त करकरीत लागणार नाहीत. तर आज लाडू बनवण्यासाठी मी विकतचं बेसन पीठ वापरलेलं आहे आणि हे विकतचं बेसन पीठ खूप जास्त बारीक दळलेलं असतं. त्यामुळे फक्त बेसन पिठाचे जर का आपण लाडू बनवले तर ते लाडू टाळायला चिकटू शकतात. त्यामुळे यामध्ये मी आज 100 ग्रॅम रवा देखील मिक्स केलेला आहे. तुम्ही जर लाडूसाठी घरीच बेसन पीठ दळून आणणार असाल तर त्यामध्ये रवा घालण्याची आवश्यकता नाही, कारण गिरणीतून दळून आणलेलं बेसन पीठ ते थोडंसं रवा टेक्स्चर असलेलं असतं. त्यामुळे त्यामध्ये रवा घालण्याची गरज लागत नाही. त्यासोबत इथे मी घेतलेली आहे 1 चमचाभर साखरयुक्त विलायची पावडर आणि यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे. जायफळ घातल्यामुळे एकतर लाडूला चव खूप छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन लाडू पचायला देखील हलके जातात. आता इथे आपण हे साहित्याचं सगळं प्रमाण पाहिलेलं आहे. आता बेसन पीठ भाजायला घेऊ. आता बेसन पीठ भाजायचं म्हटलं की खूप जास्त त्याला वेळ लागतो आणि त्यामुळे काय होतं, हात देखील दुखून येतो. तर हात दुखू नये याकरता आपल्याला काय करायचंय, थोडीशी अशी खोलगट आणि जाड तळाची पसरट कढई घ्यायची आहे. अशी पसरट कढई घेतली की बेसन पीठ पटपट सरकलं जातं आणि त्यामुळे ते अगदी व्यवस्थित आणि पटकन भाजलं देखील जातं. म्हणून काय करायचं, बेसन पीठ भाजण्यासाठी थोडीशी खोलगट आणि पसरट अशी कढई आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे तुमचे हातही दुखणार नाहीत आणि बेसन पीठ देखील अगदी व्यवस्थित पटकन भाजलं जाईल. तर आता कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला हे सगळं बेसन पीठ काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हा रवा देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणाल रवा आणि बेसन पीठ एकत्रच का भाजायचं, कारण रवा आणि बेसन पीठ भाजायला सारखाच वेळ लागतो. जरी हा रवा थोडा असला तरी देखील तो बेसन पिठामध्ये मिसळला आणि अगदी तो व्यवस्थित भाजला गेला नाही तर बेसन लाडू खाताना करकरीत लागू शकतात. त्यामुळे रवा आणि बेसन पीठ या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रच बरोबर भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवून रवा आणि बेसन पीठ तूप न घालता सुरुवातीला 5 मिनिटं असंच भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल आपण यामध्ये तूप का नाही घातलं,
तर सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये तूप घालायचं नाही, कारण तूप जर आपण लगेचच यामध्ये घातलं तर सगळं बेसन पीठ तूप शोषून घेतं आणि त्यामुळे बेसन पीठ जड होतं आणि भाजायला ते जड जातं. त्यामुळे काय होतं, बेसन पीठ भाजत असताना हात जास्त दुखून येतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, तूप न घालताच बेसन पीठ असंच कोरडं भाजून घ्यायचं, म्हणजे मग ते एकतर व्यवस्थित भाजलं जातं आणि भाजताना हात दुखून येत नाहीत. त्याचबरोबर यामध्ये असलेलं मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं आणि बेसन पीठ थोडंसं हलकं होतं आणि बेसन पीठ हलकं झालं की लाडू छान खुसखुशीत बनतात. तर हे बघा, जवळपास 5 मिनिटं झालेली आहेत. तूप न घालताच बेसन पीठ मी असं मंद ते मध्यम आचेवरती सतत एकसारखं हलवत छान असं भाजून घेतलंय आणि त्यामुळे ते व्यवस्थित फुललेलं आहे आणि हलकं देखील झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचंय, यामध्ये तूप घालायचंय आणि तूप घालून पुन्हा आपल्याला बेसन पीठ छान असं तुपावरती भाजून घ्यायचं. तर घेतलेल्या तुपापैकी सगळं तूप आपण एकाच वेळेला घालणार नाही आहोत, तर त्यापैकी आपण फक्त पाव कप तूप सुरुवातीला बेसन पीठ भाजण्यासाठी घेतलेलं आहे. जर का आपण सगळं तूप एका वेळेला यामध्ये घातलं तर बेसन पीठ तूप शोषून घेतं आणि हे मिश्रण जड होतं. बेसन पीठ भाजायला जड जातं, त्याचबरोबर खूप जास्त वेळ भाजायला लागत असल्यामुळे हात देखील आपला दुखून येतो. तर थोडं थोडं तूप आपल्याला बेसन पिठामध्ये घालायचंय आणि बेसन पीठ मंद ते मध्यम आचेवरती छान असं खमंग सुगंध येईस तोपर्यंत भाजून घ्यायचंय. आता हे बेसन पीठ भाजत असताना याला आपल्याला सतत एकसारखं हलवत राहायचंय आणि बेसन पीठ हलवून घेताना ते आपल्याला तळापासून हलवून घ्यायचंय, म्हणजे मग बेसन पीठ कढईच्या बुडाशी किंवा तळाशी चिकटून ते करपणार नाही आणि अगदी छान असं एकसारखं बेसन पीठ भाजलं जाईल. तर हे बघा, आणखीन 5 मिनिटं बेसन पिठाला भाजून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं आणखीन तूप घालून घेऊ. तूप घातल्यानंतर ते बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स करत असताना यामध्ये तयार झालेल्या बेसन पिठाच्या गुठळ्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग बेसन पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जाईल. तर हे बघा, प्रत्येक वेळेला बेसन पिठामध्ये तूप घातल्यानंतर त्यामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला बेसन पीठ मंद ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचंय. बेसन पीठ भाजत असताना खूप जास्त गॅस मोठा करू नका. बरेचदा असं होतं की बेसन पीठ भाजायला वेळ खूप जास्त लागतो, त्यामुळे आपण गॅस थोडासा मोठा करतो आणि पटकन भाजायचा प्रयत्न करत असतो. पण अशा वेळेला काय होतं, बेसन पीठ मोठ्या गॅसवरती करपलं जातं आणि त्यामुळे लाडूचा आपला रंग बदलू शकतो आणि लाडू देखील चवीला चांगले लागत नाहीत. आता यानंतर कपामध्ये शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते सगळं आपण यामध्ये घालून घेऊ आणि पुन्हा एकदा या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून बेसन पिठाला आपल्याला तुपावरती छान असं भाजून घ्यायचंय. तर हे बघा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत मंद ते मध्यम आचेवरती बेसन पीठ भाजायला मला जवळपास 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बेसन पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे, पण हे मिश्रण जे आहे ते अजूनही कोरडं आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तूप घालण्याची गरज लागणार आहे. तर हे बघा, आणखीन पाव कप साजूक तूप मी बेसन पीठ भाजण्याकरता घातलेलं आहे. तर हे संपूर्ण बेसन पीठ भाजण्याकरता मला 1.25 कप साजूक तूप लागलेलं आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे 250 ग्राम साजूक तूप मी इथे घेतलेलं होतं. यामध्ये आता साजूक तूप घातलं की याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला छान असा खमंग सुगंध येईस तोपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचंय. तर बेसन लाडूसाठी बेसन पीठ भाजत असताना नेहमी बेसन पिठाचा कच्चेपणा दूर होईस तोपर्यंत आणि बेसन पीठ भाजलेल्याचा हलकासा सुगंध येईस तोपर्यंत आपल्याला पिठाला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा, बेसन पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे, याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे आणि तुम्ही इथे या बेसन पिठाचं टेक्स्चर बघू शकता. अगदी खव्याप्रमाणे किंवा माव्याप्रमाणे या पिठाला छान असं टेक्स्चर देखील आलेलं आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत बेसन पीठ मंद ते मध्यम आचेवरती भाजायला मला 30 मिनिटं लागलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बेसन पीठ छान असं भाजलं गेलंय, याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि बेसन पीठ भाजलेल्याचा थोडासा असा सुगंध देखील येतोय. आपलं बेसन पीठ इथं छान असं भाजून झालेलं आहे. आता हे लाडू छान रवाळ आणि खुसखुशीत व्हावेत याकरता इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर बघा, इथे मी पाव फुलपात्र पाणी घेतलेलं आहे. यापैकी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला या बेसन पिठावरती पाण्याचा असा हबका मारून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये पाणी घातलं तर लाडू लवकर खराब तर होणार नाहीत ना, पण तसं अजिबात होत नाही, कारण याला आपण पुन्हा एकदा 5 मिनिटं थोडंसं परतून घेणार आहोत आणि जसं आपण याला परतून घेऊ तसं
त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि बेसन पीठ छान रवाळ होतं. तर आता शिल्लक राहिलेलं जे काही पाणी आहे त्याचा आपण पुन्हा एकदा यावरती हपका मारून घेणार आहोत. खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. इथे मी फक्त पाव फुलपात्र पाणी घेतलं होतं, म्हणजे साधारण आपले पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे मी पाणी घेतलं होतं आणि तेवढ्याच पाण्याचा या बेसन पिठावरती हपका मारून घेतलेला आहे. पाण्याचा हपका मारून बेसन पीठ पुन्हा एकदा मी छान असं परतून घेतलंय आणि तुम्ही इथे बघू शकता आपण यावरती जो पाण्याचा हपका मारला होता त्यापैकी अजिबात पाणी या पिठामध्ये शिल्लक राहिलेलं नाही आणि छान असं रवाळ दाणेदार टेक्स्चर असलेलं हे बेसन पीठ आपलं इथे भाजून झालेलं आहे. तर तुम्हाला देखील असे रवाळ आणि खुसखुशीत बेसन लाडू बनवायचे असतील तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर हे बघा, मंद ते मध्यम आचेवरती बेसन पीठ भाजायला मला जवळपास 35 ते 40 मिनिटं लागलेली आहेत आणि इथे बघा बेसन पीठ मस्त असं आपलं भाजून झालेलं आहे. बेसन लाडू बनवताना बेसन पीठ व्यवस्थित भाजणं फार गरजेचं असतं, तरच ते लाडू आपले चवीला चांगले लागतात. जर तुम्ही बेसन पीठ व्यवस्थित भाजलं नाही तर लाडू खायला कच्चट लागतात आणि त्याचबरोबर ते टाळ्याला चिकटतात, खुसखुशीत होत नाहीत, दाणेदार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला बेसन पीठ अगदी व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे. तर हे लाडूचं मिश्रण बघा, खूप जास्त कोरडं झालेलं नाही किंवा सैलसर पातळ असं झालेलं नाहीये. अगदी परफेक्ट असं आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालंय. आता याला आपण गॅसवरून खाली उतरून थोडंसं आपल्याला याला थंड करून घ्यायचंय. या मिश्रणातली गरम वाफ निघून गेली आणि हे बऱ्यापैकी थंड झालं की आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा विलायची आणि जायफळाची पावडर देखील घालायची आहे. आता या दोन्हीही गोष्टी आपल्याला या बेसन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायच्यात. तर सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने पिठी साखरेला या बेसन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचंय. तर हे बघा, दोन्ही हातांनी या मिश्रणाला असं चांगलं चोळून पिठी साखर आणि बेसन पीठ अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय, म्हणजे मग पिठी साखर यामध्ये चांगली मिक्स होईल. तर सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल, पण तसं अजिबात होत नाही, कारण आपण जसजशी पिठी साखर या मिश्रणामध्ये मिसळत जातो तसतसं हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार होतं. तर हे बघा, छान अशी एकजीव करून घेतली आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण याचे लाडू बांधायला घेऊ. तर यापैकी थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला मध्यम आकाराचे लाडू बांधून घ्यायचे. लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं असल्यामुळे बघा, लाडू अगदी सहज वळता येत आहेत. आता यावरती सजावटीसाठी म्हणून मी बदामाचे काप लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स यावरती लावू शकता. लाडू बांधून घेतल्यानंतर लाडूला थोडासा असा हातावर खेळवायचा, म्हणजे मग लाडूला एकतर छान गोलाकार आकार तर येतोच, त्याचबरोबर मस्त अशी चकाकी देखील येते. तर हे पहा, अतिशय सुंदर असा हा आपला बेसनचा लाडू बनून तयार झालेला आहे. तर अतिशय गोल, गरगरीत आणि सुंदर असा हा आपला बेसनचा लाडू बनून तयार झाला. आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील आपण अशाच पद्धतीने लाडू बांधून घेऊ. तर अशा रीतीने इथे आपले अतिशय सुंदर, रवाळ, दाणेदार आणि खुसखुशीत असे हे बेसनचे लाडू बनून तयार झालेले आहेत. तुपाचं प्रमाण योग्य घेऊन जर का तुम्ही बेसनचे हे लाडू बनवले तर नक्कीच तुमचे लाडू देखील बिघडणार नाहीत, बसणार नाहीत आणि टाळाला देखील चिकटणार नाहीत. खायला देखील ते चविष्ट आणि दाणेदार बनून तयार होतील. तर यातला एक लाडू मी तुम्हाला बघा फोडून दाखवते. तर लाडू इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा खुसखुशीत झालेला आहे. तर तुम्ही देखील तुपाचं अचूक प्रमाण घेऊन हे बेसनचे लाडू बनवले तर नक्कीच तुमचे लाडू देखील अतिशय रवाळ, दाणेदार, न रेलणारे, टाळ्याला न चिकटणारे, मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.